आजी तुमचं नाव सांगा, काय काल काय घटना झाली, कशी झाली? मंगल पाटणकर, तुम्ही कुठून आले? कोल्हापूरहून. ओके. आणि हा जो आर्या होता, तर तुमच्या नातीसोबत तुम्ही आलेला? हो, नाती सगळेच पालक आलेले मुलांसोबत. 4-4 लोक होते, आजी आजोबा आई वडील असे. आणि श्रीमंत माणसं बघून त्याने ना बोलवलं. नांदेड वरून एक डायरेक्टर होता नांदेडचा, देशमुख. तर त्याने ना श्रीमंत माणसं बघून त्याने तिथून आणले. बरेच लोक नांदेडचे होते, 10 माणसं तरी असतील. तुम्हाला संशय आला की? नाही आलेला ना अगोदर. तसं संशय येण्यासारखं काहीच केलं नाही त्याने. किती मुलांना घेऊन गेलेला? अगोदर 4 मुलांना नेलं वरती आणि त्यांना सांगितलं तिच्या आई वडिलांना की पैसे पाहिजे तर सोडणार, 1 करोड एका मुलाचे पाहिजेत. माझे पैसे बुडलेत शाळेत ते कोणतरी होता तो मेन, म्हणून ते पालकांना पण सांगत होता सारखा की माझे 2 करोड बुडलेत. आणि ती सगळी टीमच होती बघा त्यांची त्याच्या बरोबर. म्हणजे तो एकटा नाही, सगळी टीम होती. एक मुलगी पण आहे त्यात, प्रियांका म्हणून. स्टुडिओमध्ये रोज आम्हाला बाहेर बसवायचा. तर काल काय केलं त्याने, मला एकटीला आत बसवलं मुलांसोबत स्टुडिओमध्ये. एसी रूम मध्ये मला आणि मुलांना बसवलं. आणि नंतर मग त्याने काय केलं, बाहेर लॉक लावला शटरला, 2 कुलूप लावले मोठे मोठे. आणि बाहेर बॅनर होते ना मुलांचे, त्यांनी पॅक केलं. पहिला बॅनर लावलेला असताना दुसऱ्या दिवशी पण एक बॅनर लावला त्याने, नवीन फोटो लावून. काहीतरी सांगायचं का, तर त्याला पॅक करायचं होतं म्हणून दुसरा पण केला त्यांनी बॅनर. असे 3 साईडला त्याने पॅक करून टाकलं आणि शटर बंद केलं. आणि मुलांच्या आई वडिलांना एकदम बाहेर काढलं, शटरच्या पण गेटच्या पण बाहेर काढलं, आत घेतलं नाही गेटच्या. हे 2 गेट होते त्या बिल्डिंगला, तर ती गेट एक होतं तिथं पॅक केलं. आणि दुसऱ्या गेटला ना त्यानं कुलूप लावलं, त्या गेटला पण कुलूप लावलं. तुम्हाला जखम कशी झाली? मग मुलांना घेऊन त्यांना ना थोडी मुलं नेली शूटिंग करायचं दाखवून. वाकून चाला म्हणून त्यानं भिवून चाललोय असं दाखवलं शूटिंग. कारण शूटिंग करत पण नव्हता. नेलं वरती त्यानं दुसऱ्या माळ्यावर. आणि मग अर्धा 1 तासाने ना मला बोलला, आजी चला वरती शूटिंग करायची. तो काळा एक दाढीवाला होता, धिप्पाड होता, मुसलमान असतेत ना तसा होता धिप्पाड. आणि तो बहुतेक मुसलमानच वाटत होता मला, पण त्याचं आडनाव माहित नाही मला. आणि त्यानं मला वर नेलं मला. नंतर राहिलेली मुलं लई करून मुलीच होत्या आणि छोटी 2 मुलं होती, आम्हाला नेलं वरती. आतमध्ये आले तेव्हा काच फोडली आणि ती जखम तुम्हाला झाली? नाही, काच फोडली म्हणून तो बाहेर आला, उघडत नव्हता दार. फोन करत होता पालकांना की 1 करोड द्या, असं तर सोडणार तुमची मुलं. तशी ते घाबरत होते. बाकी पालक कुठे होती? सगळी बाहेरच होती, गेटच्या बाहेर काढली त्यांना. मी तेवढी आत आणि मुलं होते, मुलं आणि मीच फक्त होते आतमध्ये. तुम्ही आतमधून पॅरेंट्सला काय? आणि वरती गेल्यावर ना वर नेलं आम्हाला, राहिलेली मुलं आणि मला. आणि नेलं, मी दार लावून आम्ही त्या मुलांना खायला घातलं. आम्हाला काहीच माहिती नव्हतं तोपर्यंत, काय झालं हे माहितीच नव्हता प्रकार. तर मी खाली वाकून बघितलं, त्यानं पॅक केलेलं. काचेचा दरवाजा होता, सगळा शटर हे होतं, आणि त्याला काळा पडदा त्यांनी पॅक केलेला. मग मी एक पडदा थोडासा फाडला. म्हटलं दंगा कसला होतोय खाली, ओरडी बायकांचा आवाज येत होता, मुलांच्या आईंचा आणि वडिलांचा. म्हणून मी वाकून बघितलं एकटीने. आणि ती प्रियांका पण होती आमच्या रूम मध्ये. तिला म्हटलं काय चाललंय खाली, दंगा कसला चाललाय? काय नाही वाजी, बसा तुम्ही, आपण मुलांना बघूया असं. तिला माझ्या रूम मध्ये ठेवली मुद्दाम, ती पण त्यात आहे, सामील आहे. त्यांच्या आर्याच्या टीम मधली होती ती पण. पोलीस कधी आले सांगते ना. आणि पुन्हा मग काय केलं, असं ती आम्हाला दादच देत नव्हती प्रियांका.
स्वतः म्हणायचे कोण बोलते, फोनवर बोलायचे हसत. तर ते विचारले की मी विचारलं कोण आहे हो, म्हणते कोण नाही, माझे मित्र आहेत, आमची चेष्टा चालली. पण तिनं मला एका शब्दाने सांगितलं नाही की असा प्रकार झालाय. ती जर टीम मधली नसती तर मला सांगितलं असतं की असं चाललंय बघा बाहेर. मला काय सांगितलं नाही, हसत बोलायची मित्रांबरोबर. तर मी वाकून बघितलं तर त्यांच्या टीम मधलाच होता, म्हणजे शूटिंग मधलाच एक माणूस तिच्याशी बोलत होता वर बघत बघत. मी ओळखलं मग हे काहीतरी झालंय. आणि पुन्हा मग मला शंका आली, वाकून बघितल्या. मी मुलीला फोन केला, म्हटलं काय झालंय, एवढा रंगा पळापळी करताय, रडताय, सगळीच रडताय. म्हटलं काय झालं? तर ते म्हणायला लागले की असं असं मुलांना कोंडले. अगं बेबू कुठं आहे, नारायणी कुठं आहे, आणि रडती ती. मी म्हंटल हे बघ इथं आहे. म्हटलं तुम्ही कशाला हाल करून घेताय, माझ्याजवळ आहेच सगळी मुलं. म्हटलं रडू नका कुणीच. आणि मी एक एक मुलांना उचलून दाखवलं, मी हे बघा इथं आहे, हे आहे इथं, ते आहे. सगळ्या लहान लहान मुलांना उचलून दाखवलं. आणि मोठी मुलं त्यांना दिसत होती काचेतून. मी हात केला, हाय हाय, शांत बसा शांत बसा. आणि फोनवर पण सांगितलं मी. त्याच्या मागण्या काय होत्या? 1 करोड पाहिजे त्याला एका मुलांकडून. माझे बुडलेत, 2 करोड बुडले. त्या लोकांना सांगायचं पालकांना की माझे 2 करोड बुडलेले मला पाहिजेत. कोण मुख्यमंत्री असताना बुडलेत पैसे. त्यांनी मुलांना काही त्रास दिला? काय नाही त्रास, फक्त फोनवरती रडत होती मुलं घाबरून. गन दाखवलेला रोखून त्या मुलांवर. गन मुलांवर रोखून फोटो पाठवले, व्हिडिओ कॉल केला मुलांना, मुलं आई वडिलांना. मग तशी ते घाबरले आई वडील. मग तिथून मला विचारायची कोण कोण मुलं आहेत. मग मी फोटो काढला प्रियांकाकडून त्या. म्हणलं फोटो काढ पहिला. नाही आजी काय घाबरू नका, काय नाही काय नाही म्हणायचे. तर मी बोलले की नाही, पालकांच्या जीवाचा प्रश्न आहे. म्हटलं घाबरलेत, तुम्ही फोटो काढून पाठव. तर पाठवला मग तिने आमच्या मुलीच्या मोबाईलवर पाठवला. मी नंबर दिला आणि पाठवला. पाठवल्यावर का नाही मग ती मला विषय कळाला की इथून चाललंय काहीतरी. मला वाटलं की हे माहिती नव्हतं. रात्री मी टीव्ही बघितल्यावर ते माणूस दिसला. माझ्याकडून लाडू मागून खात होता रोज 4 दिवस. म्हणायचं मावशी लाडू मला पण द्या. मी खात असली ना, मला म्हणायचं तुम्ही मला पण द्या लाडू, छान केलाय लाडू, असं गोड बोलत होता सगळ्यांबरोबर. मग पोलीस आले ना, ते पण नंतर मला कळालं. पोलीस आले आणि त्या मुलांच्या रूम मध्ये गेले, त्या आर्याच्या रूम मध्ये गेल्या. आर्याच्या रूम मध्ये गेल्यावर ना त्यांनी त्याला सांगितलं तुला काय पाहिजे ती देतो आम्ही, मुलांच्या जीवाशी खेळू नको. त्या मुलांकडे बंदूक धरलेले, त्या मुलांकडे ती व्हिडिओ आम्ही रात्री बघितला. आणि मग ते ऐकत नाही म्हणून त्याने गोळी घातली पायावर. मग खाली पडल्याला पण दिसला टीव्हीवर. गोळी घातली पोलिसांनी. कुणाच्या पायावर? त्या आर्याच्या. मग म्हणजे करावंच लागले त्यांना. मुलं त्याने पकडलेले ना, ऐकत नव्हता. त्याला गोळी धरली तरी ऐकत नव्हता. नाही म्हटलं मला करोड रुपये द्या तरच सोडणार त्यांना, मुलांना. मग त्यांनी गोळी घातल्यावर मग खाली पडला आणि मग मुलांना घेऊन बाहेर आले. म्हणजे मेलाच त्यो, असं मला टीव्हीला दिसलं रात्री. आणि मग पोलिसांनी काय केलं, ते दाढीवाला होता ना, नाटक करत होता, पण तो पण त्याच सामील आहे. तो मेल्यावर यांना नाटक बंद करून आम्हाला घेऊन गेला पोलीस. मग मी वाकून बघितलं तर पोलीस एक होता उभा. म्हणून मी बाहेर पडलो आम्ही मुलांना घेऊन. मी आणि प्रियांका तिथंच बसली, ती आली नाही. या 17 मुलांना तुम्ही दिलासा कसा दिला? म्हणजे त्यांना मी म्हणले की शूटिंग चाललंय, भिवू नका. त्यांना माहित होतं मुलांना आई वडिलांचं शूटिंग करणार आहेत. कसं करणार आहेत की मुलांना पकडले, तिकडं गोळीबार झालाय आणि पळापळी चालली आई वडिलांची, असं त्यानं शीन केला तयार. फक्त सांगितलं, शूटिंग केलं नाही काय नाही. शेवटच्या दिवशी नुसतं सांगत होता तुम्ही इकडं पळायचं, तुम्ही तिकडं पळायचं, आम्ही रॉकेलचा कॅन घेऊन येणार, तिकडं पेटवलेलं दाखवणार. त्याच्याकडे रॉकेल पण रॉकेल होतं, अजून काय काय होतं पिशवी भरून. आणि सगळे सीसीटीव्ही त्यांना बदलले. काय केलं काय माहिती, हे बल लावले त्या ठिकाणी. सीसीटीव्ही सगळे काढून टाकले त्याने.
आमच्या समोर बुधवारी. तर आम्हाला काय वाटलं काहीतरी बिघाड आलाय, असं का चालतंय रे ती काढ, असं का चालतंय रे ती काढ, असं करून त्याने बल लावले आणून. भरपूर खर्च केला त्याने, बलाचा केला आणि सीसीटीव्ही काढून टाकले. प्लॅनिंग केलं. हा केलं ते, पण असं आम्हाला वाटलं नाही की असं करणार आहे. आणि बल्ब बिघडले असेल म्हणून बल्ब बंद करायचा, आणि खर्च पण केला त्यानं बल्ब बंद करायचा, काय काय नाटक केलं. आणि बुधवारी पाण्याचं कॅन आहे ना ते मशीन, ते आतमध्ये आणलं त्यानं, बाहेर होतं, बाहेर जाऊन पालक पाणी प्यायचे, तर त्याने आतमध्ये आणलं बुधवारी. सगळी तयारीच करून टाकली. आणि बल्ब पण सीसीटीव्ही काढून त्याने बल्ब बसवले त्याच प्रकारचे बल्ब. म्हणून आता मला कळतंय की सीसीटीव्ही त्यानं काढले, ते आज लक्षात आलं. कसं आलं, टीव्हीला बघितला तर तेच होता. रात्री 11-10 वाजता मी बघितले टीव्ही, तर त्याच्यातनं तो दिसला. म्हटलं अहो सचिनला म्हटले, सचिन हे आहे आपला मेन साहेब डायरेक्टर, मेन डायरेक्टर आहे, असं मला रात्री कळालं की हा आहे म्हणून. तोपर्यंत मला इथं ऍडमिट केली तरी माहित नव्हतं की ह्यानं हा प्रकार केलाय. म्हणलं हा, मला एकदम झोपच आली नाही 12 वाजेपर्यंत की आपल्या हातून याने लाडू खाल्ले, एवढं चांगलं वागलं आपल्या बरोबर. आणि पालकांच्या मुलांच्या वडिलांना सांगायचं की माझे 2 करोड बुडलेत शाळेकडून, सरकारकडून, ते मला मिळालं पाहिजे ना. म्हणून खटपट चालली माझी. मी पुण्याचा आहे आणि पॉश मध्ये याचा कपडे चांगले घालून, असं वाटलं नाही की असा धोका देईल. मला एकदम आश्चर्य वाटलं रात्री की हाच माणूस आहे, हाच माणूस आहे, हाच माणूस आहे, असं वाटलं नाही. आणि पुन्हा मग काय केलं त्याने, आम्हाला पोलिसांना बघून त्या सर आल्यावर आम्ही गेलो ना, खाली गेलो मुलांना घेऊन, तर ते मला एकदम चक्कर आली. म्हणून मी असं दरवाजा धरला आणि ते माझ्या डोक्यात पडला. दरवाजा पडल्याबरोबर ना इथं रक्ताची धार, इथं पडला म्हणून बरं इथं पडला नाही, नाही तर जागेवरच मेले असते. अजून कुठे लागले? आणि पुन्हा मग मी धरल्यावरती पडला ना, त्यातली एक काच उडून ना मला इथं लागली. हे बघा इथं, इथं खोल जखम आहे. 3 थर आहेत टाक्यांची, ह्याच्यात 3 थर आहेत. आणि मग शिंदे साहेबांची लोक आली, त्यांनी धीर दिला, मला आधार दिला.